मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्लिनिक हे खरं तर मोठ्या जल्लोषात सुरू झालं। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्ण देखील येत आहेत। मात्र तिथे काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्या समस्यांबाबत गेल्या 1.5 वर्षांपासून हे सगळे कर्मचारी जे आहेत ते अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत आहेत, मात्र त्यांची समस्या सुटलेली नाही। समस्या आहे ती फार्मसिस्टची। या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्लिनिकमध्ये हे सगळे फार्मसिस्ट जे आहेत ते काम करतात आणि ज्यावेळेस त्यांची भरती झाली त्यावेळेस जो GR काढण्यात आला होता त्या GR मध्ये त्यांना जे मानधन मिळणार होतं ते 22,000 इतकं सांगण्यात आलेलं होतं। मात्र ज्यावेळेस त्यांनी ही ड्युटी जॉईन केली त्यानंतर त्यांना अवघे 18,000 रुपये त्यांच्या हाती पडतायत आणि त्यामुळे आज मुंबई महानगरपालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी हे सगळे मुंबईभरातील जे 200-250 पेक्षा जास्त HBT आहेत त्या क्लिनिकमधले हे सगळे फार्मसिस्ट आहेत। माझ्याबरोबर काही कर्मचारी आहेत। नेमकी काय मागणी तुमची आहे आणि काय या सगळ्या सिच्युएशनमध्ये तुम्ही पाठपुरावा केलेला आतापर्यंत? 2022 मध्ये जो GR निघाला होता त्याच्यामध्ये 22,000 मानधन देणार असं त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं। पण जेव्हा आम्हाला कॉल आला जॉईनिंगसाठी तेव्हा जो बॉन्ड दिला होता आम्हाला त्यांच्याकडून त्याच्यामध्ये फक्त 18,000 रुपये पगार मिळणार असं त्यांनी सांगितलं होतं। बट याच्याबद्दल आम्ही जेव्हा त्यांना विचारणा केली तेव्हा ते म्हणाले की म्हणजे उडवाउडवीची उत्तरं दिली, त्यांनी काही क्लिअर सांगितलं नाही। कारण त्या GR मध्ये फक्त आमचाच पगार कमी करण्यात आला आहे, बाकीच्यांना जो होता तोच देण्यात आला आहे। आणि आमचे जे जुने जॉब होते ते सोडून आम्ही हे जॉब जॉईन केले होते। त्याच्यामुळे आमच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता की आम्हाला हा जॉब जॉईन करणं भागच होतं, कारण तिकडे आम्ही रिझाईन दिलं होतं। आणि फार्मसिस्टचं असं आहे 1 महिना आधी सांगावं लागतं की आम्ही रिझाईन देतोय आणि 1 महिना आम्ही घरी बसू शकत नाही कारण आमच्या पगारावर आमचं घर चालतं। 18,000 इतका अवघा पगार येतो आहे, त्याच्यासाठीचा हा संघर्ष आहे। कोणाकोणापर्यंत तुम्ही पाठपुरावा केलेला आणि किती त्रासाला सामोरं जावं लागतं सगळ्या स्थितीमध्ये? आम्ही आजच एप साऊथला सगळे फार्मासिस्ट गेलेलो तर तिथे आम्हाला उडवीची उत्तरं दिली तर त्यांनी काही चांगला रिस्पॉन्स दिला नाही। ते बोलले की तुम्हाला एवढ्याच पेमेंटवर काम करावं लागेल। बट आमचं असं म्हणणं होतं की आम्ही ज्या GR नुसार जॉईन झालोय 2022 मध्ये आम्हाला 22,000 बेसिक पेमेंट होतं आणि 13 रुपीज पर पेशंट देत होते। बट ते आज आम्हाला फक्त 7 रुपीज पर पेशंट देत आहे आणि 18,000च पेमेंट देत आहे। तर आम्ही आज डिप्लोमा आहेत, B.Pharm आहेत, M.Pharm आहेत, तर आमच्या एज्युकेशन वाईज तरी तुम्ही पेमेंट द्या। आम्ही आमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज सगळे व्यवस्थित करतो, आम्ही सगळे कामं पण व्यवस्थित करतो, आमच्याकडे रजिस्टर सगळे आम्ही मेंटेन करतो। प्रत्येकाला कधी GNM आणि डॉक्टर नसतील तर आम्ही त्यांना मदत पण करतो। तर तुम्ही आमच्या एज्युकेशन वाईज तरी आम्हाला पेमेंट द्या, एवढंच आम्हाला त्यांना निवेदन सांगू इच्छितो आम्ही। मग ते बोलले की जर तुम्ही जास्त आवाज केला तर मग तुमचं इन्सेंटिव्ह जे आम्ही देतोय HBTला ते पण आम्ही बंद करू शकतो। तर आम्ही बोललो की ॲटलिस्ट आमचं एज्युकेशन वाईज तरी आम्हाला पेमेंट द्या। आमचं आज डिग्री झालंय, PG झालंय, डिप्लोमा आहे, तर तुम्ही त्या वाईज तरी आम्हाला पेमेंट द्या, एवढं आमचं निवेदन आहे त्यांच्याकडे। मग आम्ही याच्यापुढे सरकारला एवढंच सांगू शकतो की तुम्ही आमच्या ह्या विनंतीकडे कृपया लक्ष द्या। खरं तर 18,000 इतकं हे तुटपुंज मानधन मिळत आहे, त्यावर तुम्हाला 7% रुपयाचा इन्सेंटिव्ह मिळतो आहे। किती त्रासाला सामोरं जावं लागतं इतक्या कमी पेमेंटमध्ये? पहिली गोष्ट म्हणजे आम्ही 12वी नंतर 4 वर्षाचा B.Pharmacy कोर्स केला आहे। त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षाला 1 लाख रुपये फी, असं 4 वर्षाचे 4 लाख प्लस हॉस्टेलचा खर्च आणि ज्यांचं लोन आहे त्यांना 14,000 महिन्याला भरावे लागतात। 18,000 पगार येतो त्यातून 14,000 जातो, तर कसं काय पॉसिबलच नाही आहे। आणि मुंबईसारख्या शहरात घर भाडे भरून 14,000 रुपये भरून पॉसिबल नाही आहे। तर आमचं एवढीच मागणी आहे की 22,000 आहे तर 22,000 द्या आम्हाला। खरं तर HBT क्लिनिक हा मुख्यमंत्र्यांनी खूप गाजावाजा केला आहे त्याचा। HBT क्लिनिकमध्ये इतकी लोक उपचार घेऊन जात आहेत, मात्र जिथे उपचार देणारी व्यवस्था आहे तुमच्यासारखे फार्मासिस्ट आहेत त्यांना मात्र इथे प्रशासनाच्या पायऱ्या घासाव्या लागत आहेत। आज आयुक्तांची भेट तुम्ही घेणार आहात, नेमकी काय मागणी असणार आहे मुख्यमंत्र्यांकडे आणि आयुक्तांकडे? विशेष म्हणजे डॉक्टरनंतर एक मोठी जबाबदारी जी आहे ती एक फार्मासिस्टचीच आहे, कारण की कुठली औषध देताना काही चुकलं तर त्याचं पण जे काय असेल जिम्मेदारी ही फक्त फार्मसीचीच आहे। ज्याप्रमाणे ह्या तिघांनी किंवा प्रत्येक कर्मचारी जो मुद्दा मांडतो इथे की कशाप्रकारे मुंबईत वाढत्या महागाईला आपल्याला हे द्यायला लागतं, परत ही औषध निर्माता ही एक मोठी जिम्मेदारी पण आहे। अशा बऱ्याच असे कारणं आहेत, बऱ्याच अशा गोष्टी आहेत जे प्रत्येक जणांनी इथं मांडलेले आहेत। ह्याच्यावरच आम्हाला फक्त जे मागणी केली आम्ही हेच आम्ही जे प्रयत्न करतोय हेच आमचं पूर्ण व्हावं एवढीच इच्छा। धन्यवाद। माझ्याबरोबर ही सगळी कर्मचारी मंडळी आहेत, फार्मासिस्ट आहेत, HBT क्लिनिकमध्ये गेल्या 2 वर्षापासून सेवा देत आहेत। 22,000 इतकं मानधन ज्यावेळेस GR मध्ये त्यांना समजलं होतं त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या सोडल्या आणि HBT क्लिनिक जॉईन केलं। मात्र त्या ठिकाणी गेल्यावर त्यांना 18,000 इतकं मानधन आणि इन्सेंटिव्ह जो आहे तो अगदी अर्ध्यापर्यंत देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आयुक्तांकडे आज ते हे सगळे मागणी मांडण्यासाठी आलेले आहेत।
मुख्यमंत्र्याकडे मागणी करतायत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि आयुक्त या संदर्भात काय उपाययोजना करतं हे पाहणं देखील गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन श्रीनिवाससह प्रशांत बढे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.